Very good evening, all of you. We are in exercise 2.2 and the question number is 3 here. Trigonometry मध्ये इथे इव्हॅल्युएट म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर जे क्वेश्चन चालू होतात ते 10वीचे क्वेश्चन आहेत. एलिमिनेट थीटा वाले क्वेश्चन. 10th स्टँडर्डला आपण एंडला गेले होते, म्हणजे जिथे प्रूव्ह दॅट्स होते. तुमच्या पुस्तकात नव्हते बरं का स्टेट बोर्डच्या, पण एक्स्ट्रा क्वेश्चन्समध्ये तुमच्याकडनं मी करून गेलो होतो एलिमिनेट थीटावाला क्वेश्चन. मला अजूनही आठवतं ते. एक्स इज इक्वल टू समथिंग कॉस थीटा आणि समथिंग साइन थीटा बद्दल दिलं होतं अँड वी यूज टू स्क्वेअर देम. सो बघूया आपण हे सगळं पुढे. सध्या हा सम फार इम्पॉर्टंट आहे. इफ टॅन थीटा इक्वल टू 1/2 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ 2 साइन थीटा 3 कॉस थीटा. इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, टॅन थीटा पासून तुम्हाला ह्या सगळ्या किमती काढायच्यात. मला सांगा बरं कशा कशाच्या किमती काढायच्यात. कमॉन, तुम्हाला कोणत्या किमती भेटल्यानंतर तुम्ही आन्सर इझिली सॉल्व्ह करू शकता मला सांगा. एक आहे साइन थीटा, दुसरं कॉस थीटा. अजून काय लागतंय का? सिंपल. जर मी तुम्हाला साइन थीटा आणि कॉस थीटाची किंमत दिली तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. ऑल राईट. म्हणजे आपण जे काय प्रोसिजर करणार आहोत पुढे ती सगळी फक्त हे दोन किमती सॉल्व्ह करण्यासाठी, लाईक भेटण्यासाठी करणार आहोत. आपण जे काही स्टेप्स लिहिणार आहोत ते कशासाठी लिहिणार आहोत? इन ऑर्डर टू फाइंड साइन थीटा अँड कॉस थीटा. साइन थीटा आणि कॉस थीटा भेटला आपल्याला की मग आपण यात पुट करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. कसं भेटणार आता? टॅन पासून साइन आणि कॉस कसं काढायचं? दॅट इज अ बिग स्ट्रगल. टॅन थीटा पासून साइन थीटा आणि कॉस थीटा काढणार कसा? हाऊ टू फाइंड आउट? ती त्याला प्रोसेस आहे. तुमच्याकडे 3 फॉर्म्युले होते. थर्ड लिस्ट मधले फॉर्म्युले आठवतात का? मी फॉर्म्युले आठवण करून देतो बघा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक्स स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर थीटा. आठवत आहेत? ओके, आपण लिहून टाकूया फॉर्म्युले. 10वीचे फॉर्म्युले ते. सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघा जो लागणार आहे ते. वी हॅव 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आठवतोय का फॉर्म्युला? 10th स्टँडर्डमध्ये वापरला होता. तुम्ही म्हणाल ह्याचा काय संबंध आहे इकडे? हे बघा, ह्याच्यातून काय भेटणार माहिती आहे का? आपल्याला सेक थीटाची व्हॅल्यू भेटणार आहे. सेक थीटावरून आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू भेटणार. समजतंय कसं करतो आपण? आणि कॉसवरून आपण काय काढणार? साइन काढणार. अशी ही प्रोसेस असणार आहे. पण ठीक आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच दिलेलं नाही आहे. आपण पॉझिटिव्ह आन्सर पकडणार आहोत सगळे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. चला पटापट. टॅन स्क्वेअर थीटा दिलाय. टॅन थीटाची किंमत किती येते? मग इथे टाका 1/2. पण काय करा त्याचा? का बरं स्क्वेअर केला? इथे स्क्वेअर आहे की नाही, म्हणून स्क्वेअर केला. टॅन थीटाची किंमत 1/2 आहे. टॅन थीटाच्या जागी 1/2 टाकली. इथे स्क्वेअर असल्यामुळे आपल्याला स्क्वेअर करावा लागला. इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस, चांगलं लक्ष द्या, 1चा स्क्वेअर 1च आणि 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हा 4 इकडे मल्टिप्लाय करणार. 4 1 जा 4 प्लस हा वरचा 1 अपॉन 4 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 4 प्लस 1 इज 5/4 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. चेक. डाऊट आहे? सानिया ना तू? लक्ष कुठे तुझं? बघ, पुढच्या वेळेला मग मी एखादं सम इथे सोडवायला लावला आणि ते सगळं रेकॉर्डिंग युट्यूबला पडेल. तसं नको व्हायला, आहे की नाही? लक्ष दे. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 5/4. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 5/4. हा स्क्वेअर काढून टाकण्यासाठी पलीकडे काय टाकावं लागेल? रूट टाकावं लागणार तुम्हाला. मला मिळेल सेक थीटा इज इक्वल टू रूट ऑफ 5/. आता लक्षात घ्या, टॅन थीटा पॉझिटिव्ह आहे. टॅन थीटा पॉझिटिव्ह आहे, पण ह्याच्यातून आपल्याला क्वाड्रंट नाही करत टॅन थीटाचा. सांगा बरं का? मला रिझन देतोय, मी एक्सप्लेनेशन देतोय बघा. ASTC ऑल पॉझिटिव्ह. इथे कोण पॉझिटिव्ह? साइन थीटा अँड कॉसेक थीटा. T फॉर टॅन थीटा आणि कॉट थीटा. C फॉर कॉस थीटा आणि सेक थीटा. टॅन थीटा कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे सांगा? हे पहिलं क्वाड्रंट आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ. टॅन थीटा कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आपल्याला कसं काय कळेल कोणत्या क्वाड्रंटमध्ये टॅन थीटा? देयर इज नो वे दॅट वी कॅन अंडरस्टँड वेअर टॅन थीटा लाईस. त्याचं कारण आहे की थीटाची रेंजच दिलेली नाही ना. का दिली आहे प्रश्नामध्ये? चेक करा एकदा. मी अर्धवट तर नाही लिहिला प्रश्न. थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये अशी काही कंडिशन दिली आहे का? आठवते का लास्ट टाइम आपल्याला दिलेलं होतं असं? थीटा इकडे π/2 होतं, इथे पाय होतं. आठवतंय असं काहीतरी? असं काहीच दिलेलं नाहीये. मग तुम्ही पॉझिटिव्हच व्हॅल्यू घेऊन टाका. असं समजूया की आपण ते पहिल्याच क्वाड्रंटमध्ये.
ठीक आहे. काय येईल बघा इथे, सेक थिटा पॉझिटिव्ह घ्या. 5चं रूट निघतं का? नाही निघत, पण 4चं निघतं ना. किती लिहायचं? 2. समजतंय सगळ्यांना? ओके. सेक थिटा मिळाला मित्रांनो. सेक पासून कॉस कसा काढायचा? कॉस. आता हा फॉर्म्युला माहीतच पाहिजे तुम्हाला. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. ठीक आहे. ज्यांचं ट्रिग्नॉमेट्री कच्चं आहे त्यांनी यूट्यूबला जाऊन माझे ट्रिग्नॉमेट्रीचे व्हिडिओ बघा, लाईव्ह सेशन बघा, खास करून बोर्ड एक्झामच्या आधीचे. 1 तास 30 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे, 1 hour 30 minutes. सगळं कव्हर होऊन जाईल. हे सगळे फॉर्म्युले आपोआप पाठ होऊन जातील. ठीक आहे. स्पीड वाढवा, कारण बराच स्लो शिकवलंय मी. स्पीड वाढवून पाहिलं तर होऊन जाईल काम तुमचं. तसंही मी इकडे सांगतोच आहे. कॉस थिटा इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटाची किंमत काय? √5/2. हा 2 जाणार वरती. काय भेटेल सांगा बरं तुम्हाला मग कॉस थिटा? कॉस थिटा इज इक्वल टू 2 अपॉन √5. 2 अपॉन √5. नक्की कळतंय का? तिसरा नंबर नेहमी वरती जातो. 2 अपॉन √5. डाऊट आहे इथपर्यंत काय? ऑल राईट. तो कॉस तर मिळाला. साईन कसा काढायचा? कारण तुम्हाला साईन आणि कॉसच लागत होतं ना. साईन कसा काढणार? नीट आहे का? हा बरोबर आहे, बोला. चला पुटअप करूया आपण. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची किंमत आहे 2 अपॉन √5. त्याचा काय करायचं आहे आपल्याला? इज इक्वल टू 1. सिंपल आहे. तो पुढे साइन स्क्वेअर थिटा 2चा स्क्वेअर काय येतो? 4. √5चा स्क्वेअर 5 इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा हे नक्की कळालं ना? 2चा स्क्वेअर 4, √5चा स्क्वेअर 5, प्लस 4/5 कडे गेल्यावर काय येईल सांगा? -4/5. सो व्हॉट यू विल गेट इज 1 - 4/5. 1 - 4/5. साइन स्क्वेअर थिटा 5 इकडे मल्टिप्लाय करणार. 5 1 5, 5 - 4 1/5. नक्की कळालंय? 5 1 5, 5 - 4 येतं 1 अपॉन परत 5. साइन स्क्वेअर थीटा इज 1/5. आगे जाएंगे. देखिए, साइन स्क्वेयर थीटा इक्वल टू 1/5, बट आई वांट साइन थीटा. साइन थीटा का वैल्यू कैसे निकालेंगे? √1/5. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी पलीकडे आपण रूट टाकतो. दिस इज वेल नोन टू अस सिन्स 9th 8th क्लास, राइट? 8 9 पासून आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर काढून टाकायचं असेल तर पलीकडे काय टाकायचं? रूट टाकायचा. तो साइन थीटा विल बी, यहाँ पर किसी का भी रूट नहीं निकलता है, खाली 1 का निकलता है ना. 1 का स्क्वायर रूट क्या होता है? 1 ही होता है. लेकिन 5 का निकल रहा है क्या? नहीं. √5, 1/√5. फाइनली वी हैव द वैल्यूज ऑफ साइन थीटा एंड कॉस थीटा. दोनों का वैल्यूज हमारे पास है एंड वी आर सपोज टू फाइंड आउट दिस थिंग. इसका वैल्यू हमें फाइंड आउट करना है. हाउ टू फाइंड आउट द वैल्यू? लेट अस राइट द क्वेश्चन फर्स्ट. क्वेश्चन लिखेंगे 2 साइन थीटा प्लस 3 कॉस थीटा. देखिए 2 साइन थीटा प्लस 3 कॉस थीटा 4 cos थीटा प्लस 3 साइन थीटा. प्लीज कॉन्सेंट्रेट, ध्यान से देखना. वैल्यू पुटअप करना है हमें. 2 इंटू साइन थीटा. 2 इंटू साइन थीटा. व्हाट इज साइन थीटा? 1/√5. 1/√5. 3 इंटू कॉस थीटा. व्हाट इज द वैल्यू ऑफ कॉस थीटा? कॉस थीटा देखो यहां पर 2/√5. लेट मी राइट 2/√5 हियर. अगेन 4 इंटू कॉस थीटा. कॉस थीटाची किंमत काय? 2/√5. 3 into sin theta, that is 1 upon. How to solve this? Believe me, it is very easy if you know the trick that √5 is going to get cancelled. कैसे करेंगे देखिए. It's very easy. 2 से 1 को मल्टीप्लाई करो, क्या मिलेगा? 2 1 2, 2/√5. 3 से 2 को मल्टीप्लाई करो, 3 2 6/√5. 4 2 8/√5. अगेन 3 1 3/√5. वरती जर बघितलं तुम्ही तर दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करतो आपण? एकदाच लिहितो.
अपन एकदाच लिहूया √5. ऊपर आएगा 2 + 6. नीचे भी 2 बार डिनोमिनेटर सेम है, देखो दोनों का, एक ही बार लिखो. ऊपर आएगा 8 + 3. सिंपल. So what you will get is 2 + 6 is 8. 8 upon √5 upon 8 + 3 is 11 upon √5. √5 and √5 is going to get cancelled. आंसर कितना आया? 8 upon 11 is the final answer. क्लियर एकदम? समझ रहा है सबको? डाउट है किसी को? ऑलराइट, so we'll go to the next question. We'll attend the next question in the next video. मैं फिर से वापस से चालू कर दूंगा. टिल देन आप लिखना चालू करो.